नमस्कार. काव्ययोग काव्य संस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी यासाठी मी अनुपमा ढमाळ कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे महाभारतातला गुरु विदुर विदुर. महाभारताच्या काळोखात सत्याचा दीपस्तंभ, धर्म निरपेक्ष, नैतिकता न्यायप्रिय, निर्भय तो निडर असा गुरुतुल्य विदुर विदुर. नसे त्याच्याकडे शस्त्र, नसे त्याच्याकडे शस्त्र, ना धनुष्य ना सिंहासन, ना धनुष्य ना सिंहासन, फक्त त्याच्याकडे धर्म नीती विवेक आणि सत्याचे आसन. फक्त त्याच्याकडे धर्म नीती विवेक आणि सत्याचे आसन. हस्तिनापुरातील सभागृहात द्रौपदीचा अपमान. प्रत्येक जण मूक, म्यान केलेली शस्त्र, जणू मंत्रांनी भारावलेले पण मनानी हरवलेले बेगडी पुरुषार्थ. प्रत्येक जण मूक, म्यान केलेली शस्त्र, जणू मंत्रांनी भारावलेले पण मनानी हरवलेले बेगडी पुरुषार्थ. परंतु धर्माचं ओझ उराशी घेऊन विदुर एकटा उभा ठाकला. सभा भेदून सत्ता हलवून शब्दाच्या बाणाने प्रतिकार करीत राहिला. सभा भेदून सत्ता हलवून शब्दाच्या बाणाने प्रतिकार करीत राहिला. अधर्मी दुर्योधनाचे नाकारून आमंत्रण, न्यायप्रेमी विदुराच्या सदनी आला विचारमग्न कृष्ण. सत्यधर्म हाच मार्ग, मनाशी केला निर्धार. शांतीदूत होऊन पांडवांचे मांडले, युद्ध न घडो हाच विचार. जेव्हा धर्म नीती सत्य सर्व काही या जीवनी जळती, जेव्हा धर्म नीती सत्य सर्व काही या जीवनी जळती, तेव्हा पावलोपावली आठवावी विदुर नीती. अधर्माला विरोध करणारा सत्यासाठी एकटा उभा ठाकणारा. अधर्माला विरोध करणारा सत्यासाठी एकटा उभा राहणारा. स्वार्थी सत्तेच्या गोंधळात विवेकाचा दीप पेटवावा. आजच्या या युगात प्रत्येक अंध धृतराष्ट्राच्या दरबारी सत्ता गेली तरी माणसं टिकवून ठेवणारा एक तरी विदुर असावा. धन्यवाद.